2 दिवसांमध्ये वाटत होतं अवघड आहे, नंतरच्या मध्ये मध्ये जरा जमेल असं वाटत होतं, आणि नंतरच्या शेवटी हे 100% जमेल अशी खात्री झाली. आणि सगळे पत्रकार बंधू मला रिपोर्टिंग देत होते आणि कानात सांगत होते की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही 500 मतांतर का नक्की निवडून येत आहे. आता त्यांचा परसेप्शन असणार आहे. मग थोड्या वेळानं म्हणायला लागले 700-800, मग थोड्या वेळानं म्हणायला लागले तुमचे 5 नगरसेवक तरी नक्की निवडून येतात. नंतर हा आकडा गेला 15 पर्यंत. नंतर मला म्हणायला लागले की 2000च्या वर. म्हणजे एकंदरीत वातावरण हळूहळू चांगलं होत गेलं आणि लोकांना पहिल्यांदाच लक्षात आलं की राजकारण न करणारा माणूस राजकारणात आहे आणि तो हा सुशिक्षित आहे आणि 100% आपल्या जगच्या विकासासाठी ह्याचा उपयोग निधी हा ताकदीनं आणायला सज्ज आहेत आणि आपण आहोत अशा पद्धतीने होते. आणि म्हणून मी आता सर्वत्र येणं आणि विचार व्यक्त करणं की डॉक्टर आम्हाला काही नको आहे, आम्हाला फक्त डेव्हलपमेंट पाहिजे आहे, अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं हे सगळ्या लोकांचं खरं म्हणजे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्या नर्सिंग कॉलेजचे सर्व प्रमुख असतील, BMS कॉलेजचे असतील, इंग्लिश मिडियमचे स्कूलचे असतील, आमचे सर्व विद्यार्थी असतील, त्यांनी खूप ताकदीने इथं काम केलेलं आहे. त्या सगळ्या लोकांना मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी प्रत्येकामध्ये आलेली होती. त्यामध्ये विशेषतः डॉक्टर खोत, त्यांचं जिरंगलीकर सर असतील, ह्या सगळ्या लोकांनी वैयक्तिक मीच उभारलोय या पद्धतीची भावना, विशेषतः आपू तंगडी असतील, यांनी तर खूप ताकदीनं तंगडी मळ्यामध्ये प्रयत्न केला. शंकर तंगडी आमचे सहजासहजी तयार नव्हते आणि शंकरला पण आता भारी वाटायला लागले. आणि आम्ही वर्गमित्र सगळे, आम्ही मिरज हायस्कूल पासून ते MBBS पासून MD करूपर्यंत आम्ही एकत्र होतो. आणि त्यावेळी त्याच्यामध्ये लिडरशिप गुण होती, परंतु तो लिडरशिप दाबून धरला आणि त्यांच्या पत्नीनं तो पूर्ण केला लिडरशिप. आणि त्याच्यामुळे त्याचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यानं उमेदवारी दिली म्हणून आमचे 2 लोक तिथल्या वार्डात बसली. तर अशाच पद्धतीनं पठण शेट्टी असू देत, सगळ्यांनी खूप ताकदीनं काम केलेलं आहे. तर विशेषतः परशुराम मोरे हे प्रभाग नंबर 1 मध्ये दिवस आणि रात्र उभं राहून त्यांचं काहीतरी टेक्निकल आता काम आहे, सह्या आहेत आता स्वीकृत, आणि उपनगराध्यक्ष पदाची आता या पहिल्या बैठकीमध्ये निवड असल्या कारणानं ही लोक कामकाजासाठी, टेक्निकल कामासाठी तिथं गेलेले आहेत तहसीलदार ऑफिसमध्ये. म्हणून परशुराम येऊ शकले नाहीत, परंतु त्यांचा मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. त्यांना स्वीकृत म्हणून आम्ही स्वीकारलेलं आहे आणि ताकदीचा अनुभवी असलेला परशुराम आमच्या बरोबर इथं काम करायला सज्ज आहे. आणि ही सगळी मंडळी हे आपल्याला एकमुखानं साथ देतील ह्याची मला खात्री आहे. मग प्रत्येकाचं नाव आहे, मी म्हणतोय की हे स्टेजच असं पाहिजे. आणि श्रोते राजू यादव असतील, प्रत्येक जण, म्हणजे मी आता किती नावं घ्यायची, हे म्हणजे 500 ते 1000 नावं खरं म्हणजे घ्यायला पाहिजेत. असं सगळेजण ह्या ताकदीची लोक इथं आलेले आहात. बन्नेनावर साहेबांचा अनुभव उपयोगी पडला. बन्नेनावर साहेबांना आम्ही स्टेजवर या म्हणलं तर ते म्हणले थांबा आम्ही इथंच बसतो म्हणले. आता माझ्या कामकाजात त्यांचाही उपयोग होईल. आपले शेखर हिट्टी साहेब इथं आहेत. प्रत्येकाचा एक मोरल सपोर्ट, पत्रकार बंधूंचा मोरल सपोर्ट, प्रॉपर बातम्या देणं, त्या बातम्याप्रमाणे मला हिंट देणं, कुठं काय कमी पडतोय त्याची माहिती देणं, हे सगळ्या लोकांनी या इलेक्शनमध्ये केलेलं आहे. म्हणून मी काय म्हणतो की शेठचा गाडीचा नंबर 007 आहे. मी आधी 2 वेळा उभारलो, 00 झालं, आणि आता शेठची साथ मिळाल्यामुळे 7 नंबर मला मिळाला. तर ह्यामुळं मला असं वाटतं की अशी कोणतरी माणसं आपली प्रामाणिक आयुष्यात असल्याशिवाय आपण यशस्वी होत नाही. त्यामुळे ज्यांना कुणाला आता इलेक्शन करायचे आहे, लढायचं आहे, पुढे नेतृत्व करायचं आहे, अशा लोकांनी आमची आणि शेठची साथ घ्यायला हरकत नाही. आणि सगळेजण अशा पद्धतीनं प्रत्येकाला शेठ असं वाटायला लागले, तंगडी मॅडम उभारल्यापासून आमच्या सगळ्या महिला डॉक्टरांना वाटायला लागले की आम्ही पण आता इलेक्शनमध्ये उभं राहायला पाहिजे. त्या सगळ्या डॉक्टरांना वाटायला लागले. सुनील पवार साहेब आहेत बरं का, सुनील पवार आहेत, सरदार पाटील आहेत, सगळेजण, आणि सगळ्यांना वाटायला लागले की आता आपण इलेक्शनला उभं राहायला पाहिजे. त्यामुळे आता आपण आणखीन एक इलेक्शन लढवूया 30ला. सगळे जे इच्छुक आहेत ते आतापासून तयार व्हा आणि त्यावेळी ते बरोबर आपण ते हे करूया. आता आम्हाला
म्हणजे सरदार पाटील असतील, सुनील पवार साहेब असतील, सगळेजण आता इथून पुढे तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत लक्ष घाला. अकरामचं साहेबांचं नाव घेतलं, नामसाहेबांचं घेतलं. मला काय करायचं आहे की शेठ निवडून आले, आपण ताकदीनं आणलं, बाहेरचा माणूस म्हणून काही लोक म्हणत होते मोरे साहेब इथं आहेत, ते सगळ्यांनी आपण ताकदीनं शेठना निवडून आणलं आणि न भूतो न भविष्यती असं सगळं घडलं. त्याच्यानंतर ही नगरपालिकेची इलेक्शन आली, ताकद आपली दिसली, एकजूट सगळी दिसली. शेठ पहिल्यांदाच असं झालं की हे सगळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आपल्या शहरामध्ये फिरत होते, त्यांच्या लोकांना सांगत होते. बिळूर गटाची लोक, बिळूरचे जे रहिवासी इथं मतदार आहेत त्यांना सांगत होते. अभिजित सावंत असतील, दिग्विजय चव्हाण साहेब असतील, अभिजित चव्हाण साहेब असतील, ते प्रत्येक जण लोकांना घरटी सांगत होते. आणि सुनील पवार साहेब आमच्या बरोबर फिरत होते. सरदार पाटील बारीक सगळ्या वॉर्डात लक्ष देऊन होते. हेमंत भोसले आमच्याकडे मायक्रो प्लॅनिंगला होते. सगळे नगरसेवक सगळेजण काम केलं. एकाचं पण नाव असं सांगता येणार नाही की ह्यांनी काम केलं नाही. आता हीच एकी आपण पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये टिकवायची आहे आणि आपले 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती निवडून आणायचं आहे. एवढं काम आपण केलं तर आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मंत्रिमंडळापासून कोणीही गौरवू शकणार नाही. आपला माणूस, इतिहास घडायचा आता पर्व चालू झालेला आहे. आपल्याला काही झालं तरी आपल्या आमदारांना मंत्री नामदार करायचंच आहे. तर आतापासून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. त्यामुळं वैयक्तिक हा विजय एकट्याचा नसून हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे अशी मी माझी भावना व्यक्त करतो. म्हणून 9 जिल्हा परिषद 18 पंचायत समिती कसे निवडून येतील आणि कसं मायक्रो प्लॅनिंग करायचं, कशा ताकदीनं आपण काम करायचं, सगळेजण आजपासून कामाला लागले पाहिजे. आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये माझा अंदाज आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहितेला लागणार आहे. साधारण 7 फेब्रुवारीला इलेक्शन होईल. आता आजपासून जर आपण, आपले नाथा पाटील पण इथं आलेले आहेत, सगळ्यांनी म्हणजे आता एकेकांची नावं मागं पुढे होतील. किरण मामा तरी एक्सपर्ट माणूस आहे. तर हे सगळ्या लोकांनी, बाळासाहेब हुंचाळकर आहेत, ह्या सगळ्या लोकांनी नुसतं आपण नगरपालिका झाली म्हणून गप्प बसायचं नाही आहे. आमचे माने पाटील सर आहेत, सगळ्यांनी ज्यांना पदव्या आपण दिलेला आहे, माने पाटील सर हे पदवीधराचे प्रमुख आहेत आमचे, अशा सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमची कोणी लोक तिथं असतील, तुमच्या कॉन्टॅक्ट मधली जी लोक तिथं असतील त्यांना संपर्क करायचा आहे. भारतीय जनता पार्टीचं इनकमिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या जागा आणल्या तर आपला हा विजय हा टेम्पररी विजय नाही, हे योगायोग नाही, हे उगीच आपलं लॉटरी लागली म्हणून निवडून आलेलो नाही. हे जनमानसातील प्रतिमा आता आपल्या भारतीय जनता पार्टीची वाढलेली आहे. विकासपत्र आपल्या बरोबर आहेत. जत शहराचा आपण 100% आपण काम करणार आहोत. आज मी जत नगरपालिकेमध्ये चार्ज घेणार आहे नगराध्यक्ष म्हणून. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद, यल्लमा देवीचा आशीर्वाद घेऊन येत्या 5 वर्षासाठी मी चांगलं काम 100% करणार आहे. आमच्या मंडळी आता मनापासून तयार झालेले आहेत की ते आता मला कधी असे शिव्या देणार नाहीत, रागवणार नाहीत, कुठे गेला म्हणून म्हणणार नाहीत. मी काम करणार आहे हे त्यांनाही कल्पना आहे. मला त्यांनी थोडंसं सैल सोडावं आणि सैल सोडलेलं आहे असं मी माझी भावना व्यक्त करतो. आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि साथ मात्र 100% लागणार आहे एवढी माझी भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.